हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री रुक्मिणी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय, गंगा माता की जय. आपण जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरीवरती प्राचार्य अनंत आठवले यांनी जे गंगातीर विरहिणी नावाचं प्रकरण लिहिलेलं आहे ते पाहायला सुरुवात केलेली आहे. 4थ्या श्लोकामध्ये आप्पा म्हणतात, स्वर्ग मृत्यू पाताळादी 14 भुवने जयामधी, समावली तू अनादी ब्रह्मांडाचा गोरसारा, आंबे तुझ्या प्रवाहात भोपळ्या सम तरंगत, तरंगाच्या उचंबळीत सहज काही हेलकावे, या योगाने भागीरथी उद्धरण्याची तुझी शक्ती, असामान्य आहे किती तर्कावया येतसे ते, ऐसा हा सामर्थ्यशाली जलोग तुझा चंद्रमौळी, निज जटाजूट मिशाली धारण करी लिलेने, जटेच्या निबिडा बंधनात घोटाळे जो जेचलात येत, तो आमुचे ताप समस्त करी मातो करी नाहीसे मातोश्री. स्वर्ग मृत्यू अशा प्रकारचे 14 लोक आहेत आणि काळरूपी नदीमध्ये हे सर्व भुवन तरंगत जात आहेत. त्याप्रमाणे हे गंगे ही ब्रह्मांड देखील एकच नव्हे 14 ब्रह्मांड तुझ्या पात्रामध्ये पडून पुढे 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 चाललेले आहेत. तुझा प्रवाह इतका तुझा प्रवाहाच्या ठिकाणी एवढी उद्धरणाची शक्ती आहे की भोपळा ज्याप्रमाणे नदीत टाकलेला तरंगत जातो त्याप्रमाणे ब्रह्मांडासारखी 14 भुवनं ही तुझ्या पात्रामध्ये तरंगत तरंगत पुढं पुढं चाललेली आहेत. या तरतीसुद्धा पुन्हा कसं सहज काही हेलकावे, मुद्दाम तुला यासाठी काही कष्ट करावे लागत नाहीत. या योगाने भागीरथी उद्धरणाची तुझी शक्ती, या योगानं काय होत आहे, तुझ्या अंगी किती शक्ती आहे, तू किती सामर्थ्यशाली आहेत हे सर्वसामान्यांना लगेच कळतं आहे. कारण का तर असामान्य आहे की ती तर्कावया येत असे. ज्यांनी तुझी वर्णन ऐकलेलं आहे त्यांनासुद्धा तर्कानं अंदाज करता येऊ शकतो की गंगेच्या पात्रामध्ये काय काय तरंगू शकतो. ऐसा हा सामर्थ्यशाली जलोग तुझा चंद्रमौळी, निज जटाजूट विशाळी धारण करे लिलेने, असा तुझा सामर्थ्यशाली असणारा पाण्याचा प्रवाह भगवान श्री शंकर हे आपल्या जटेमध्ये लिहिल्या पेलत आहेत, सांभाळत आहेत. जटाजूट आहेत कशा विशाल आहेत, पात्रही विशाल आहेत, म्हणजे तुझं पात्र विशाल आहे आणि जटाजूट देखील विशाल आहेत. ते सुद्धा भगवान श्री शंकरांनी अगदी लीलेने धारण केलेलं आहे. जटेच्या निबिडार बंधनात घोटाळे तो जेथल्या तेथ, तो आमुचे तिथा तो तामुचे आमचं तिथा प्रसमस्त नाहीसे करू मातोश्री. मातोश्री म्हणजे आई. गंगेला माता असं म्हटलेलं आहे, आई असं म्हटलेलं आहे. मातोश्री आई आणि माया हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तेव्हा तुझ्या या तुझ्या पात्रामध्ये ब्रह्मांडासारखी 14 भुवनं ही तरंगत जात असताना जो तरंग उठत आहेत, हे सर्व तरंग आमचे कायिक वाचिक आणि मानसिक हे सर्व प्रकारचे ताप सर्वार्थानं नष्ट करून टाकू. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा, प्रदोषकाली शंकर तांडव करी मनोहर, त्या योगाने जटाभार डोलेच्या मस्तकीचा, शिवाच्या नाचता जटा, तुझ्या जली उठती लाटा, उसळण्याचा घे वेग मोठा, जटाजुटी आदळुनी ते लहरीचे उसळणे, वाचते आपल्या शोभेने, धनुभुजांची विक्षेपणे नृत्य समयी होणारी, त्याच वेळी कपारीत आजोळी निर्मितात, लाटाध्वनी खणखणीत डमरू साथ करीत असे, सवन सुभग तालावर ध्वनीच्या मनोहर, तांडव चाले निरंतर स्वर्ध्वनी तुझ्या या लोकी, ती आमुच्या ती तापाशी गंगेने व विलयासी, हीच एक क्षणापाशी प्रार्थना असे दासाची. जगन्नाथ पंडित म्हणजे आप्पा या श्लोकामध्ये म्हणतायत की प्रदोषकाळी भगवान श्री शंकर हे तांडव नृत्य करीत असतात. शंकर ज्यावेळेला रागावतात, चिडतात, संतापतात त्यावेळेला त्याचं जे नृत्य असतं त्या नृत्याला तांडव नृत्य असं म्हटलं जातं. हे तांडव ज्यावेळेला करतात त्यावेळेला शंकर आपल्या जटा सोडून देतात आणि हातामध्ये असणारा डमरू
तो देखील वाजत असतो. या योगाने जटाजूट डोल्याच्या मस्तकीचा शंकर तांडव करीत असल्यामुळे त्यांचं सर्व शरीर हे कंपायमान होतं आणि शरीर कंपायमान होतं म्हणून मस्तक देखील होतं आणि मस्तक कंपायमान होत असल्यामुळे तो जो जटाभार आहे हा जटाभार सुटतो आणि तो देखील नृत्य करू लागतो. शिवाच्या त्या नाचत्या जटा तुझ्या उठती तुझ्या जली उठती लाटा उसळण लागे वेग मोठा जटाजुटी आदळून. शंकर ज्यावेळेला तांडव करायला लागतात त्यावेळेला त्याचं मस्तक हलतं. मस्तक हल्ल्यामुळं त्या त्या जटाजुटामध्ये असणारा तुझा प्रवाह आहे, तुझं पात्र आहे ते देखील डोळ्याला लागतं, नृत्य करायला लागतं. ते लहरीचे उसळणे भासती आमुच्या भासती आपल्या शोभेने जुनो भुजांची विक्षेपणे मृत्यूसमयी नृत्यसमयी होणारी. शंकर तांडव करताना त्याचं डोकं नाचायला लागतं, हलायला लागतं. त्यामुळे तुझ्या शंकराच्या जटामध्ये असणाऱ्या तुझ्या प्रवाहाचं पाणी हे देखील जटाजुटामध्ये आदळायला लागतं. परिणामी एरवी तू शांत वाहणारी नदी ही आता मात्र तांडव करीत असणाऱ्या शंकराच्या मस्तकावर असल्यामुळं सर्वार्थानं डोलू लागत असते, नाचत असते. तुमच्या त्या प्रवाहातलं पाणी हे आदळत आदळत पुढे पुढे चालत असतं. कुठे आदळतं? भुजांची शंकराच्या दोन्ही हातांची हालचाल ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे तुझ्या पात्राला पाणी देखील हालचाल करत असतं. नृत्यसमयी होणारी त्याच वेळी कपारीत आदळून निर्मितात लाटा ध्वनी कणकणीत डमरू साथ करीत असे. त्यावेळेला तुझा प्रवाह हा उंचावरून खाली आदळतो, कपारीमध्ये आदळतो आणि आदळणाऱ्या त्या पाण्याचा प्रवाह किंवा प्रवाहाचं पाणी हे मोठमोठ्यांदा आवाज करत ध्वनी निर्माण करत वाहत असतं. आणि शंकर हे तांडव करीत असल्यामुळे त्याच्या एका हातामध्ये जे डमरू आहे त्या डमरूच्या तालाबरोबर शंकर नाचायला लागतात आणि शंकराच्या हालचालीबरोबर डमरू देखील साथ देत असतो. श्रवण सुभग तालावर श्रवण म्हणजे ऐकायला चांगलं, सुभग म्हणजे साधं सोपं. श्रवण सुभग तालावर फारसा काही अवघड ताल कुठला नसतो. संगीत हे शास्त्र आहे. या संगीतामध्ये देखील अनेक राग अवघड आहेत, अनेक सोपी आहेत. तसं डमरू साथ करता हे शंकराच्या नृत्याबरोबर डमरू साथ करतं. डमरूला शंकराच्या नृत्याची साथ आहे. त्यापासून निर्माण होणारा जो आवाज आहे हा आवाजसुद्धा आहे कसा मनोहर आहे, म्हणजे कानाला ऐकायला उत्तम असा वाटतो आहे, मनाचं हरण करणार आहे. तांडव चाले निरंतर स्वरध्वनी चालोकी. परिणामी होतं काय आहे, डमरूला तुझ्या आवाजाची साथ मिळते आहे, तुझ्या लाटाची साथ मिळते आहे, तुझ्या चाटाला डमरूची साथ मिळते आहे. परिणामी त्यापासून निर्माण होणारा आवाज अत्यंत मनोहर अशा प्रकारचा आहे आणि त्यांचं तांडव हे नित्य निरंतर चालू आहे. तांडव चाले निरंतर हा कायद्यातला शब्द आहे. निरंतर याचा अर्थ कायमचं. न्यायालयातून एखाद्या व्यक्तीला निरंतरची ताकीद दिली जाते, म्हणजे त्यांनी पुन्हा कुठल्याही प्रकारचं तसं कृत्य पुन्हा करायचं नसतं. तसं शंकराचं तांडव हे निरंतर चालू असतं. तेव्हा कसं सरध्वनी तुझे या लोकी म्हणजे पृथ्वीलोकावरती शंकराचं तांडव हे नित्य चालू असतं. ते आमुच्या तापाशी गंगेले व विलियाशी तुझं हे तांडव किंवा एका अर्थी तुझं हे कडेकपारीतून वाहणं, त्यामुळे निर्माण होणारा आवाज आणि लाटा यामुळे आमचे वाचिक, कायिक आणि मानसिक हे तिन्ही प्रकारचे ताप सर्वार्थानं नष्ट करून टाकावेत अशा प्रकारची विनंती हे माते मी तुझ्या चरणाशी करतो आहे, मी तुझ्या पायाशी करतो आहे. असं आहे की ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं असतं त्याला नमस्कार करावा लागतो, त्याचं वंदन करावं लागतं, त्याला शाबासकी द्यावी लागते, त्याचे गुणगान गावे लागत असतात. तसं अनंतराव किंवा जगन्नाथ पंडित म्हणतात की गंगे तुझ्या चरणाशी आम्ही विनंती करतो आहे की तू हे नृत्य असंच चालू ठेव. परिणामी आमच्या ठिकाणी असणारे जे काही ताप आहेत हे सर्वार्थानं नष्ट होऊन जातील. किती ताप आहेत? 3 प्रकारचे ताप आहेत ते नष्ट होऊन जातील. हे गंगे भागीरथी तुझा महिमा वर्णू किती, सहज जरी दृष्टी पडती एकदा तरी आले रूप तुझे. त्या तरी तेवढ्या पुण्याने करंट्याचे केविलवाणे दैन्य जाणे सहजपणे नष्ट होऊन जाते की. कुवासना ओतप्रोत भरल्या ज्याच्या हृदयात त्या दुर्जनाचेही समस्त पातक जाई विलियाला. तुझ्या प्रवाहाचे दर्शन एकदाही होता जाणं, ऐशी अद्भुत महिमान आहे देवी गंगे तुझे. पसरलेला अनिवार अविद्येचा वृक्ष थोर, त्यांच्या जंजाळात घोर जीव जाये गुंतवणी.
त्या भववृक्षाचे छेदन करावे असे हे करावे हे जे शिक्षण देण्या कुशलते करून तू ओघ तुझा होतो गुरु. माते तुझी ही जलधारा पवित्र अद्भुत उदारा. वैभव संपत्ती अपारा देवोवा मा शरणागता. हे गंगे भागीरथी, तुझा महिमा किती म्हणून वर्णन करावा. कितीही जरी वर्णन केला तर महिमा शिल्लक राहतो आहे. कशाचा? तुझ्या पराक्रमाचा नव्हे, सहज जरी दृष्टी पुढे ती एकदा आले जल तुझा प्रवाह, तुझं पाणी, तुझं जल, तुझं रूप हे एकदा जरी सहज माणसाच्या डोळ्यासमोर आलं तरी देखील त्याला तुझ्या प्रवाहाचं वर्णन करता करता तो थकून जातो, कंटाळून जातो, त्याची वाचा मुग्ध होऊन जाते. तरी तेवढ्या पुण्याने करंटाचे केविलवाने दैन्यसाने सहजपणे नष्ट होऊन जाते की तुझा प्रवाह एकदा जरी पाहिला तरी देखील त्याला पुण्य मिळतं आहे. आणि त्या पुण्यामुळं काय होतं आहे, करंटा जो आहे त्या करंट्याचं भाग्य सर्वार्थानं बदलून जातं आहे. सहज लिहिलेले त्याची सगळी पापही सर्वार्थानं नष्ट होऊन जातात. कशामुळं? केवळ प्रवाह दृष्टीस पडला तर प्रवाह दृष्टीस कशानं पडतो? डोळ्यामुळं पडत असतो. म्हणजे पाहणाऱ्याच्या डोळ्याचा उद्धार सर्वार्थानं होऊन जातो. कुवासना ओतप्रोत ज्याच्या भरल्या हृदयात त्या दुर्जनाचे हे समजतं पातक जाई विलयाला. ज्या माणसाच्या हृदयामध्ये दुर्वासना वाईट विचार भरलेले आहेत ते वाईट विचार देखील तुझा प्रवाह पाहिल्याबरोबर सर्वार्थाने ते नष्ट होऊन जातात. पातक जाई विलयाला, त्याचा पूर्णपणे लय होऊन जातो आहे. म्हणजे एकजीव होऊन जातो आहे. कशामध्ये लय होऊन जातो? तुझ्या आवाजामध्ये मानवाचे पाप सर्वार्थानं नष्ट होऊन जातात. करंट्याचा अभागी पण हे सर्वपणे लयाला होऊन जातं. तुझ्या प्रवाहाचे दर्शन एकदा हे होता जाणं ऐशी अद्भुत महिमान देवी गंगे आहे तुझे. म्हणजे तुझ्या प्रवाहाचा महिमा इतका दिगंत असा आहे की एकदा जरी तो दृष्टीस पडला तरीसुद्धा ज्याने तुझ्या प्रवाहाकडे पाहिलेलं आहे त्याचे डोळे धन्य होऊन गेले, त्याचे नेत्र धन्य होऊन गेले, त्याचं आयुष्य धन्य होऊन गेलं आणि त्याच्या मागील 10 पिढ्या धन्य होऊन गेलेल्या आहेत. कारण देवी तुझा प्रवाह अत्यंत अद्भुत अशा प्रकारचा आहे. तुझा महिमा आजपर्यंत अनेक ऋषीमुनीने, साधू संतांनी, सत्पुरुषांनी, विद्वानांनी वर्णन करून सुद्धा ते थकलेले आहेत. पण तुझा महिमा काही त्यांना वर्णन अजिबात करता आलेला नाही. द्वारकेचा महिमा वर्णावा किती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. याचा अर्थच काय आहे की कितीही जरी वर्णन केलं तरी तो शेवटी शिल्लक राहतो आहे. पसरलेला अनिवार हे विद्येचा वृक्ष थोर, त्याच्या जंजाळात जीवर आहे गुंतवणी. हे जे आयुष्य आहे ह्या आयुष्याला भवसागर असं म्हणतात. हा जो वृक्ष आहे आयुष्य नावाचा एक वृक्ष आहे आणि या वृक्षाचा जो व्याप आहे तो पसरलेला आहे आणि त्याला अनेक अशा प्रकारच्या पारंब्या आलेल्या आहेत. म्हणजे जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात. सुख पाहता झवा पाडे, दुःख संकटा ये व दुःख डोंगरा ये वडे. म्हणजे भलं मोठं दुःख हे माणसाच्या जीवनामध्ये असतं आणि अशा वेळेला सुख पाहता जवा पाडे दुःख डोंगरा एवढे, असे डोंगरा एवढ्या दुःखाचे अनेक राशी माणसाच्या जीवनामध्ये असतात. त्यासुद्धा सर्वार्थानं नष्ट होऊन टाकण्याचं, नाहीसं करण्याचं काम तुझ्या प्रवाहामध्ये आहे. त्या भववृक्षाचे छेदन याचा अर्थ समूळ नष्ट करून टाकणं. कसे करावे हे शिक्षण देण्या कुशलते करून आंबे तू होसी गुरु. तू काय करतेस की मानवाच्या जीवनामध्ये असणारे संकट ही कशा प्रकारे नष्ट करून टाकावेस याचं शिक्षण तू सहज देऊन टाकतेस. म्हणजे काही शिक्षणाचे 2 प्रकार आहेत. काही शिक्षण हे औपचारिक असतं आणि काही अनौपचारिक असतं. औपचारिक याचा अर्थ काय आहे? सहजासहजी पाहून जे शिकता येतं ते. आणि औपचारिक याचा अर्थ, अनौपचारिक याचा अर्थ मुद्दाम शिकवावं लागत असतं. औपचारिक वेगळं आणि अनौपचारिक वेगळं. तेव्हा कशा रीतीनं जीवनातील संकट नष्ट करून टाकावीत हे तुझ्याकडं पाहिल्यानंतर माणसाला सहज स्फूर्ती होते आहे. परिणामी तुझे हे तुझ्या या लाटा, तुझे हे तरंग, माते तुझी ही जलधारा पवित्र अद्भुत उदारा. गंगे तुझी जी जलधारा आहे ही आहे कसे? पवित्र आहे. म्हणजे तू पवित्र आहेस. तुझ्या पाण्यामध्ये स्नान करणाराही पवित्र होऊन जातो. किती पवित्र होतो? पाप्यातील पापी लोकांनी किती जरी पाप केलेलं असतं तरी तो सर्वार्थानं पवित्र होऊन जातो. अद्भुत आहे तुझं हे कार्य आहे ना, हे खरोखर अद्भुत आहे. आजपर्यंत असं कार्य कोणीही केलेलं नाही. केवळ अद्भुत आहे असं नव्हे
केवळ पवित्र आहे असं नव्हे, तर उदार आहे. तू काय करते आहे, तुझ्या पात्रामध्ये केव्हाही जरी स्नान केलं, म्हणजे ठराविक वेळेला स्नान केलं तरच पाप नष्ट होतं आणि एरवी स्नान केलं तर नाही होतं असं होत नाही. केव्हाही रात्री अपरात्री जरी गेलात, पहाटे जरी गेलात, मध्यरात्री जरी गेलात, मध्यान्हीला जरी गेलात, तरीसुद्धा तू काय करते, त्याचं पाप सर्वार्थानं नष्ट करून टाकते. जे इतकी तू उदार आहेस. म्हणजे जो आलेला स्नान, तुझ्या पात्रामध्ये स्नान करायला आलेला माणूस किती पापी आहे, किती पातिक आहे याचा विचार तू अजिबात करत नसतेस. कारण का, तर तू त्याचा गुरु होऊन जातेस. गुरुचं लक्षण काय सांगितलं जातं, की गुरु आपल्या शिष्याला सगळं काही ज्ञान देऊन टाकत असतो. आपल्या जवळ आलेला गुरु शिष्याचा भूतकाळामध्ये काय होऊन गेले याचा विचार तो अजिबात करत नसतो. आपल्याला तो शरण आलेला आहे ना, म्हणून त्याला सर्वार्थानं आपल्या गुरु आपल्याजवळ असणारी सगळे काही विद्या ही शिष्याला देऊन टाकत असतो. हातचं काहीही न ठेवता सगळं काही शिष्याला देऊन टाकतो. व्याकरणाच्या भाषेमध्ये गुरु कसा आहे, व्याकरणाच्या भाषेमध्ये गुरु हा कधीही लघु होत नसतो. रामदास स्वामींनी गुरुचे दासबोधामध्ये 72 प्रकार केलेले आहेत. मंत्रगुरू वेगळा, तंत्रगुरू वेगळा, किंवा गुरुचे प्रकार खूप प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. की तो व्यावहारिक अध्यात्मामध्ये असणारा जो गुरु तो सर्वश्रेष्ठ सांगितला जातो. शाळेमध्ये शिकवणारे गुरुसुद्धा सर्वश्रेष्ठ असतात. म्हणून व्यासाला गुरु मानलेला आहे. आणि आषाढ महिन्याला पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा यासाठीच म्हणतात की सर्वार्थानं ते मानवाचं दुःख हे हरण करून टाकत असतात. तेव्हा हे काम गंगे तू करतेस. माते तुझी ही जलधारा, पवित्र अद्भुत उदारा, वैभव संपत्ती अपारा, ते देव आम्हा शरणागता. माझ्यासारखे जे शरण आलेले आहेत या शरणागताला तू काय कर, उदार असते, सारं काही देऊन टाकण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझ्यापाशी खर्च तू काही ठेवत नाहीसच, तरीसुद्धा अनावधानानं जर एखादी वस्तू द्यायची राहिली, एखाद्याचं पाप नष्ट करायचं राहिलं तरीसुद्धा तू सर्वार्थानं ते पाप नष्ट करून टाक. कारण आम्ही तुला शरण आलेलो आहोत. आणि एकदा काही एखादी व्यक्ती शरण आल्यानंतर त्याचा सर्वार्थानं सांभाळ करणं, त्याचा प्रतिपाळ करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं. प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं आणि ते प्रत्येकाने करावं लागत असतं. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. गंगे तुझ्या पात्रावरी जणू वायू लिलेने वायू लिलेने क्रीडा करी, त्या योगे असंख्य लहरी जलावरी उसळताती, त्या नाचत्या लाटामुळे डोलू लागोती रम्य कमळे, पराग केशरतयातले गळती तुझ्या जलामध्ये, आणि तेने मनोहारी रंग येतसे केसरी, त्यामध्येच जटा छटा दुसरी मिसळे पांढऱ्या वर्णाची, देवस्त्रियानी वक्षस्थळी उठी चंदनी लाविली, ती जाते मिसळली स्नाने करिता तुझ्यामध्ये, तया चंदनी गंधामुळे जल तुझे ते गढूळ झाले, ते कुजवून टाको जाळे आमुच्या जन्म मृत्यूचे. गंगे तुझ्या पात्रामध्ये जे पाणी आहे ते पाणी वाऱ्यामुळं हलतं आहे, त्यामुळं लाटा निर्माण होत आहेत. सहज तुझ्या पात्रावरून जरी वायू निघून गेला, वारा निघून गेला, तरीसुद्धा लाटा निर्माण होतात. आणि लाटा निर्माण झाल्यामुळं होतं काय, लहरी निर्माण झाल्यामुळं होतं काय, तर तुझ्या पात्रामध्ये असणारी जी कमळं आहेत ही कमळं देखील डोलायला लागतात. आणि त्या कमळाच्या मध्ये असणारे जे काही परागकण आहेत हे परागकण पाण्यामध्ये मिसळतात. परिणामी अमृताचा सहोदर म्हणजे चंद्राच्या चांदण्यासारखं तुझं पाणी स्वच्छ असताना त्यामध्ये हे केशरी रंग मिसळतो, तो त्या परागकणांचा असतो. त्यामुळं होतं काय, तुझा मूळचा असणारा पांढरा रंग हा केसरी होऊन जातो. आणि तो वाहत पुढे चाललेला असताना, लाटाच्या रूपाने पुढे चाललेला असताना अत्यंत मनोहर असा प्रवाह दिसायला लागतो आणि पाणी देखील दिसायला लागतं. मनोहारी रंग केसरी येतसे, त्यामध्ये जटा दुसरी मिसळे पांढऱ्या वर्णाची. म्हणजे अगोदर तुझा रंग पांढरा, त्यात केशर मिसळलं म्हणून केशरी रंग झाला. आणि या केशरी रंगामध्ये पण आणखीन एक पांढरा रंग मिसळतो. तो कोणता, तर देवस्त्रिया ज्यावेळेला तुझ्या पात्रामध्ये येऊन स्नान करतात त्यावेळेला त्यांनी काल रात्री शरीराला लावलेली चंदनाची उटी असते, ही ज्यावेळेला लावलेली असते त्यावेळेला ओली असते आणि कालांतरानं थोड्या वेळानंतर ती वाळून जाते आणि वाळल्यानंतर तिचा रंग पांढरा आणि पांढराच होऊन जात असतो. तेव्हा
मूळचं तुझं पाणी पांढरं, त्यामध्ये पराग आणि केशर मिसळल्यामुळं पाण्याचा रंग गडद केशरी होऊन जातो आणि त्यात पुन्हा पांढऱ्या रंगाची चंदनाची उटी मिसळले गेल्यामुळं तोही रंग आणखीन गडद पांढरा व्हायला लागतो आणि त्याचा आता वास यायला लागतो. मुळात तुझ्या पाण्याला वास आहेच आहे. तर ह्या तुझा जो सुगंध आहे, हा सुगंध चंदनी गंधामुळे, कारण ती जी उटी असते ती चंदनाची लावलेली असते. उन्हाळ्यामध्ये सर्व देवदेवतांना चंदनाची उटी लावतात. साधारणपणे पाडव्यापासून पहिला पाऊस पडेपर्यंत मृग नक्षत्रापर्यंत 7 जूनपर्यंत सर्व देवदेवतांना चंदनाची उटी ही लावलेली असते. म्हणजे सर्व देवतांना शांत वाटावं, थंड वाटावं, शीतल वाटावं म्हणून ती उटी ही लावलेली असते. आणि ती उटी ज्यावेळेला पाण्यामध्ये मिसळते त्यावेळेला परिणामी आमच्या जन्ममृत्यूचं जाळं हे सर्वार्थानं तुझ्या त्या पाण्यामुळं सर्वार्थानं नष्ट होऊन जावं. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा, वायू मोठा दुराचारी त्याची सुगंधावरी त्याचा दृष्टी त्याची सुगंधावरी सुवास फुलावर सुगंध फुलांचा सतत चोरी गंगे तुझ्या दुर्लभ जो आणि तो होवनी सुवासित सौरपणे राही वाहत उन्मत्तपणे करी आघात विरही आघाळ घायाळ जनांच्या विचित्राग विरहाची शीतोपचारी भडकेसाची त्यात दुर्गंधी वायूची झुळूक घातक फार होई घडता सुगंधाचे सेवन विरही जन टाकीची प्राण ऐशा अनेक हत्या जाण दुष्टपणे वायू करी ऐसा हा पातकी वारा तही तुझ्या स्पर्शी तो निरा त्या स्पर्शाने होत निचरा त्याच्या साऱ्या पातकांचा तरंग सहवासे करून उलट होतो पावन तुझ्या स्पर्श मात्रे स्पर्श सामर्थ्य करून पवित्र करी विश्वाही माते एवढे आश्चर्य हे केल्या कृत्याचा क्षीण नाही उलट वायूशी येत आहे पवित्रतेचे सामर्थ्य. गंगे हा वारा काय करतो आहे, वारा मोठा दुराचारी, वाऱ्याचं वर्तन हे अतिशय दुष्ट अशा प्रकारचं. तो काय करतो, दृष्टी त्याची सुगंधावरी, वारा नेहमी सुगंधाच्या दिशेने धावत सुटलेला असतो आणि परिणामी तो ज्यावेळेला सुगंधित फुलावरून वाहत पुढे जातो त्यावेळेला त्या वाऱ्याला फुलांचा सुगंध प्राप्त झालेला असतो. गंगे करी दुर्लभ जो आणि गंगे तुझा सुवास किंवा तुझ्या ठिकाणी असणारा केशराचा सुवास तो अत्यंत दुर्लभ असा आहे. तो वारा सहजी चोरून पुढे नेतो आहे. तो काय करतो आणि सुगंधित होऊनी स्वैरपणे राही विचारत सर्वार्थानं पाहिजे तिकडं तो वारा धावत पुढे सुटलेला असतो. पण होतो काय हो, विरही घरी घायाळ जनांना ज्यांना विरह प्राप्त झालेला आहे अशांना हा तुझा सुगंधित वारा आणखीन घायाळ करत असतो. विचित्र आग विरहाची शीतोपचारी भडकेसाची त्यात सुगंधी वायूची झुळूक घातक फार करी. खरं तर विरहाची आग ही अतिशय विरक्त अतिशय दाहक अशा प्रकारची असते. खायला किती जरी असलं, प्यायला किती जरी असलं, घ्यायला किती जरी असलं तर विवाहितेचा पतिराज ज्यावेळेला लष्करामध्ये सीमेवर रक्षण करत असतात त्यावेळेला त्या स्त्रीला घरामध्ये असणारं अन्न कधीही गोड लागत नसतं. एखाद्या प्रियकराची प्रियशी जर दूर असेल तर त्याला देखील काहीही योग्य वाटत नसतं. अहो, कालिदासासारखा माणूससुद्धा पत्नी ज्यावेळेला त्याची माहेरी गेली त्यावेळेला त्याला पत्नीचा विरह सहन होईना आणि पत्नीला भेटण्यासाठी म्हणून रात्रीतनं चालत सासरवाडीला गेलेला होता. तिथे एक साप लोंबकाळ होता, त्या सापाला धरलं आणि दोरी समजून वर गेला आणि पत्नीला तो भेटलेला होता. तर त्या पत्नीला आश्चर्य वाटलं की एवढ्या अपरात्री हा गृहस्थ आला कसा काय माडी चढून वर. त्यावेळेला त्यानं सांगितलं की मी असं इथं दोरी होती, त्या दोरीला धरून वर आलेलो होतो. ती दोरी नव्हती तर साप गुंडाळलेला होता आणि त्या गुंडाळलेल्या सापाला धरून हा वर आलेला होता. तेव्हा कालिदासाच्या पत्नीने त्याला सांगितलं, आजची कश्चित वाघ विलासा, यामध्ये काय आश्चर्य आहे. असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला कालिदासानं म्हणजे बायकोनं सांगितलं, अशी भक्ती जर देवाची केली असती तर देव तुम्हाला प्रसन्न झाली असती. मी तुम्हाला काय देणार, फक्त शरीर सुख देणार, पण तुमचं सर्व आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. म्हणून कालिदासाने तिथून पुढच्या 3 नाटकाची रचना करत असताना प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीला एक शब्द घेतला. अस्ति म्हणून एका नाटकाची सुरुवात केली, कश्चित म्हणून नाटकाची सुरुवात केली ती दुसऱ्या, आणि वाघविलास म्हणून तिसऱ्या नाटकाची सुरुवात केलेली होती. तसं
उच्चार केल्याबरोबर काय होतं आहे, गंगे जे विरही जन आहेत त्या विरही लोकांच्या अंगावर जेव्हा वारा येऊन आदळतो त्यावेळेला त्यांची दाहकता आणखीन वाढू लागते. परिणामी ते भयभीत होऊन गेलेले असतात. ऐसा हा पातकी वारा होतं का पहा. त्यामुळे ते काय करतात, कदाचित तो प्रियकर किंवा प्रियसी आत्महत्या करून टाकतात, उडी मारतात आणि जीव आत्मघात करून टाकतात. त्याचं पातक गंगे तुझ्या माथ्यावर येतं, वाऱ्यावर येत नाही. कारण तू काही त्याला सुगंध घेऊन जा म्हणून सांगितलेलं नाही आहे. त्यानं जाताना घेऊन गेला, चोरी करून घेऊन गेलेला आहे. म्हणजे वारा हा चोर आहे आणि जाताना तो गंधही घेऊन जातो, तो चांगला असो किंवा वाईट असो. म्हणजे चंदनाचा गंध, केशराचा गंध हा घेऊन जात असल्यामुळं तो विरहीजनाच्या अंगावर आदळतो. परिणामी त्यांना त्या आत्मघात करतात आणि ते पातक वाऱ्याच्या मस्तकी न लागता तुझ्या मस्तकी येतं. बरं, त्याला मस्तकी जरी लागलं तरी तू काय करतो, वारा पुन्हा तुझ्याकडे येतो आणि पवित्र होऊन जातो. सगळं काही आहे ते पाप तुझ्या स्पर्शे सामर्थ्य करून पवित्र होई सहजची. तो वारा देखील पवित्र होऊन गेलेला असतो. तेव्हा गंगे तुझ्या ठिकाणी असणारे हे जे आश्चर्य आहे, हे आश्चर्य आमचे कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारची पापं सर्वार्थानं नष्टाने नष्ट करून टाकू. माध्यान्हचा सूर्यप्रखर नष्ट करीतशी अंधार, तैचाचा हे अधिकार तुझ्या तिरीच्या मातीचा. अंधेरा पळवी तमारी, माती दुर्दैवा निवारी. लिहिले नाही कोणीतरी कपाळावरी लाविली, लिहिते लिखित विधीचे दुर्निवार. जे लिखिले भालावर याचा कोणी परिहार, करू न शकते म्हणता ती. त्या दुर्दैव हरण्याप्रती समर्थ असे तुझी माती. हे गोदे भागीरथी शोकहरण करी माझा. जगन्नाथ पंडित या श्लोकामध्ये म्हणतात, म्हणजे आप्पा त्याचा मराठीमध्ये अनुवाद करतात. माध्यान्हचा सूर्यप्रखर, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य हा कोमल असतो. डोक्यावर आलेला तो अत्यंत प्रखर आणि प्रखर अशा प्रकारचा असतो. तेव्हा हा प्रखर असणारा सूर्य जास्तीत जास्त तीव्रता देत असतो. तो काय करतो, अंधाराला पळवून टाकत असतो. म्हणून सूर्याला तमारी असं म्हणतात. आरी म्हणजे शत्रू, तम म्हणजे अंधार. अंधाराला पळवून लावण्याचं काम हा सूर्य करीत असतो. हे जरी अधिकार असले तरीसुद्धा तो अधिकार तुझ्या काठावर असणाऱ्या मातीला देखील आहे. का, तुझ्या काठावरची माती जर ज्याने कपाळाला लावली तर त्याची सर्वार्थानं आयुष्य हे सर्वार्थानं बदलून जातं. खरं तर बालपणी ज्यावेळेला सटवाई काही ना काहीतरी लिहिते म्हणून सांगतात, मुलाचं किंवा मुलीचं बारसं करण्याच्या अगोदर बहुतेक 5व्या दिवशी हा विधी असतो. त्यावेळेला तिथे काय करतात, ती सटवाई येते म्हणून ते पाटावरवण कागद आणि लेखणी ठेवलेली असते, ती येते आणि सर्वार्थानं ते नष्ट करून टाकत असते. तेव्हा विधाता हा विधाता हा कपाळ घेऊन काही ना काही लिहून टाकत असतो. पण ते नष्ट करण्याचं काम गंगेत तुझा प्रवाह करीत असतो. कारण बदलण्याचं सामर्थ्य जसं गंगेच्या जसं विधात्यामध्ये आहे, सटवाईमध्ये आहे, तसं तुझ्या मातीमध्ये देखील आहे. तुझ्या काठावर असणाऱ्या मातीमध्ये देखील तेवढंच अद्भुत अशा प्रकारचं भाग्य आहे. तेव्हा गंगे, सर्वार्थानं तुझी कीर्ती ही महान आणि महान अशी आहे. तुझी कीर्ती महान आहे, तुझ्या काठावर असणाऱ्या मातीची कीर्ती ही महान आहे. एवढंच नव्हे, तुझ्या तिरीचे महिमान झाडांनाही उमगले पूर्ण. म्हणून ते हसती जाणं इतर वेड्या मानवाशी. टाकून तुझे तीर पवित्र जे रमतात इतरत्र. त्याची येई किंवा मात्र गंगे तो तीराच्या वृक्षांना. आम्ही वृक्ष असूनी झड, गंगा तीरा हा गोड. मानव जातून असून उघड, हे अन्य ठिकाणी रमती कसे. भागीरथी या उपहासे, वृक्ष कलताना येई हासे. तेच जणू होत असे रूप उमलत्या पुष्पांचे. हेच वृक्ष पावन करीती रजो मिलन भुंग्याप्रती. आपण होवनी आकर्षिती त्यांना सुगंधे पुष्पांच्या. ऐसे शहाणे परोपकारी वृक्ष गंगे तुझ्या तिरी. त्याचे सख्य सरोपरी लाभो आम्हा पामराना. या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, गंगे तुझ्यावर काठावर असणाऱ्या वाऱ्याचे देव वारे जशी भाग्यवान आहे तशी झाडं देखील भाग्यवान आहेत. का, तर ही झाडं काय करतात, सर्वांना आकृष्ट करून घेतात. झाडावर वेल्या आलेल्या असतात आणि या वेली किंवा अनेक प्रकारच्या वेली आणि झाडं ही मानवाला आपल्याकडे आकृष्ट करून घेत असतात. आणि सर्वार्थानं तुझे जे पवित्र काठ आहे तो टाकून मानवजात इतरा ठिकाणी रमायला लागते. आणि मानवाच्या या बघण्याकडे पाहून वृक्ष देखील हसायला लागतात. वृक्ष हसतात की बाबा आम्हाला कळते पण यांना कळत नाही आहे.
काय कळतं मानवाला आणि काय कळत नाही, काय चांगलं करावं हे कळत नाही, काय चांगलं बोलावं हे कळत नाही, काय चांगलं ऐकावं हे कळत नाही. याउलट तुझ्या काठावरच्या झाडांना मात्र कळतं आहे की मुळ्यामार्फत तुझं पाणी प्राशन करावं, वारा जो गंध घेऊन येतो तोही आपण साठवून ठेवावा आणि सर्वार्थानं आपलं कार्य हे आपलं जीवन हे सार्थकी लागावं. म्हणून ह्या झाडाला आणि वेलीला फुलं येतात. ही फुलं येणं म्हणजे काय आहे? मानवाकडे बघून हसणं आहे. मानव कसा आहे? जडबुद्धीचा आहे. तुका म्हणे आईची बुद्धी जायची जड, त्याहुनी देवा दगड बरे. 10वी-12वीला मुलं किंवा वेगळ्या परीक्षेला मुलं काय करतात? मार्च ऑक्टोबर करत बसलेले असतात. त्यांची बुद्धी तशी असते व अकल का बोझ उठा नाही सकते. तसं गंगे मानव हा असा आहे, त्याला तुझ्या काठावर असणारं पावित्र्य याचा अनुभव घेण्याऐवजी ते इतर काही ना काहीतरी करायला लागतात आणि सर्वार्थानं ते भटकत चाललेले असतात. तेव्हा गंगे तुझे हे इतरांचं पाप म्हणजे तुझं हे वाहून जाणं, लाटा निर्माण होणं हे आमचं सर्वार्थानं पाप नष्ट करून टाको. हीच तुझ्या चरणी शरण आलेल्याची आमची विनंती आहे, प्रार्थना आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.